मगाशी विषय निघाला मुख्यमंत्र्यांचा. त्यांनी मधल्या काळामध्ये आरोप केला, तर कालही त्यांनी ठाण्यामध्ये बोलताना सांगितलं की आम्ही पक्षासाठी झटलो, आम्ही पक्षाच्या विचारांसाठी झटलो आणि आजही पक्षांच्या विचारांसाठी झटतोय. उलट पक्षी तुम्ही पक्षाचा विचार सोडलाय, हिंदुत्वाचा विचार. पक्षाचा विचार दिल्ली समोर झुकणं कधीच नव्हता. पक्षाचा विचार कधी लाचारी करणं नव्हता. पक्षाचा विचार गुवाहाटी सुरत गोव्याला जाऊन नाचणं टेबलावर हे कधी नव्हतं. डरपोकपणा ज्यांच्यात आहे ते स्वतःला शिवसैनिक म्हणू नाही शकत. जर त्यांना बंड करायचं होतं, हिंमत येऊन इथे सांगायची होती की चला आपण हे सोडायला पाहिजे, पण तसं न करता आपण पाहिलं असेल घाबरून कसे गेले, पळाले. ते कुठे? गुवाहाटीला, त्याच्या आधी सुरतेला, गुजरातला जे पळाले आणि आता सगळे उद्योगधंदे पळवतात. हे कधी शिवसैनिकाचं रक्त नाही, हे गद्दारांचं रक्त होतं. त्यांचं म्हणणं की ते वारंवार म्हणजे हा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा समोर हा एक वाक्य समोर आलं बऱ्याचदा. भाजपकडनंही त्याचा वारंवार उच्चार केला जातो. शिंदेही त्याबद्दल सांगतात मुख्यमंत्री. त्यांचं म्हणणं की बाळासाहेब स्वतः असं म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझा शिवसेना नावाचा पक्ष मी बंद करेन असं त्यांचं म्हणणं. तसं बिलकुल म्हणाले नव्हते. आपण पूर्ण व्हिडिओ पहा. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये जो त्यावेळी काँग्रेसच्या नेतेपदासाठी जे काही घोळ चालला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की असं जर घोळ झाला तर मी माझं शिवसेना बंद करीन. घोळ कधी पसंत नव्हता, पण स्वतः वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे असताना त्यांनी प्रतिभाताई पाटलांना आणि मग प्रणबदांना जाहीरपणे एनडीएचा कॅन्डिडेट असताना देखील काँग्रेसच्या उमेदवाराला सपोर्ट केला होता, कारण चांगले उमेदवार होते म्हणून. अनेकदा असं झालेलं. इथे मुंबईच्या महापौरच्या पदी एकदा दिलेलं, तेव्हा जनसंघ सोबत होतं, तेव्हा देखील आम्ही दिलं पाठिंबा. कितीतरी अशा गोष्टी आहेत. बघा, काँग्रेस हा काही विरोधी पक्ष जरी त्यावेळी असता तरी हा वैचारिक काही वेगळे असतील, पण आज आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो होतो. जे काही विचारधारा वेगळी वेगळी होती, तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्याही विचारधारेचे पक्ष असाल, तुम्ही देशाचा विचार नाही करणार का? तुम्ही संविधान रक्षणाचा विचार नाही करणार का? तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याचा विचार नाही करणार का? ज्या मिनिटाला भाजप संविधान बदलू इच्छितो, ज्या मिनिटाला लोकशाही संपवायची भाजपला, ज्या मिनिटाला भाजपला मित्रपक्ष नको आहेत, ज्या मिनिटाला मुंबई तोडायची भाजपला. आज आपण पहा, कालच झाली ही घटना, काल की परवा ईशान्य मुंबईमध्ये एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी प्रचार करायला कोणती चाललंय म्हणून ते आत घ्यायला तयार नव्हते. ही जी मस्ती आहे ना, ही भाजपमुळे वाढलेली आहे. हे कधी असं वातावरण मुंबईमध्ये नव्हतं. आणि मूळ गोष्ट हीच आहे की जेव्हा मुंबई विरोधी, महाराष्ट्र विरोधी कारवाई भाजप करायला लागतं तेव्हा आम्ही त्या भाजपसोबत राहू नाही शकत. पण भाजपच्या काही नेत्यांनी निषेध पण केलाय की अशा प्रकारे थांबवणं, पण भाजपमुळे कारवाई करा. हे तुमचेच भाजपचे तुम्ही जे दिलेले आहेत, जे मुंबई विरोधी उमेदवार दिलेले आहेत, तुम्ही बघा, मिहीर कोटेचे असतील, पियुष गोयल असतील. एक तुम्ही मला सांगा, कधी पियुष गोयल साहेबांनी 10 वर्षात मंत्रिमंडळात केंद्राचं असताना मुंबईसाठी काही आवाज उठवलाय? अर्थमंत्री होते, कॉमर्स मंत्री होते, रेल्वे मंत्री होते. आत्ता नावं बदललीत रेल्वे स्टेशनची. स्थिती बदलली का कधी रेल्वे स्टेशनची? इथे येऊन पाहिलं? आता प्रचारासाठी रेल्वेवर चढलात. कधी तुम्ही खरोखर जाऊन उत्तर मुंबईत राहणार आहेत का? तुम्ही दक्षिण मुंबईत तुमच्या घरी नाही राहत, तुम्ही दिल्लीत असता. मूळ गोष्ट ही आहे, त्यांनी मायग्रेंट लेबरच्या ट्रेन आम्ही 23 मार्चला सांगत होतो त्या सोडा, त्या सोडला नाहीत. 1 मेला सोडल्या. त्याच्यामुळे अनेक मजदूर बिहारचे असतील, झारखंडचे असतील, छत्तीसगडचे असतील, बिचारे इथून चालत निघाले होते. उद्धव साहेबांना फेसबुक लाईव्ह आणि रेडिओमधून सांगायला लागलं, तुम्ही इथे थांबा, आम्ही तुमच्या आहोत, तुम्ही आमच्या आहात. तसंच सॉल्ट पॅनची लँड कांजूरमार्गची, जी मेट्रो 6, मेट्रो 3, मेट्रो 4 आणि 14 साठी घेतली होती, आज आपण पहा तीच जागा ते मेट्रो 6 साठी घेतात. 10,000 कोटी महाराष्ट्राचे वाचले असते. तसंच आपण पाहिलं असेल, सॉल्ट पॅन आम्ही मागत होतो पंपिंग स्टेशनसाठी, मोगरा नाल्याचं. मोगरा नाला नाही, तिथे माहुलचं पंपिंग स्टेशन. ते सॉल्ट पॅन लँड तरी 10 वर्षात कधी दिलं नाही. मग तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं सांगा? आज मिहीर कोटेच्या जी मुलुंडमध्ये सांगतात आम्ही पीएपी पीटीएस येऊ नाही शकणार, घेणार नाही. इथे सरकार तुमचं, उद्योगपती तुमचं, स्कीम तुमची आहे. का खोटं बोलता तुम्ही लोकांशी? तुम्ही मगाशी तो गुजराती सोसायटीमध्ये न जाण्याचा मुद्दा केला. अशीच एक जाहिरात पण काल खूप चर्चेत होती. हो, की मराठी इथे अलाउड नाही, ते मला वाटतं नोकरीमध्ये. हो, मागेही असा एक प्रकार झाला होता. एका महिलेला ऑफिस देण्यास नकार देण्यात आला. आता तुम्ही मला सांगा, हे कधी आमच्या 2.5 वर्षाच्या काळात झालं का? चला आमच्या सोडा, कधी युपीच्या काळात झालं का? काँग्रेसच्या काळात झालं का? मूळ गोष्ट हीच आहे. फरक हाच आहे. आता आमचे जेव्हा आम्ही पाहतो पूर्ण जो कार्यकाळ होता आणि भाजपसोबत ती युती होती आणि आता फरक एवढाच आहे. युपीचं सरकार असताना आपण पाहिलं असेल, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर इथे बीकेसी देणार होतं. प्रस्तावित केलं होतं काँग्रेसनी, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी प्रस्तावित केलं होतं की ते मुंबईत यावं. भाजपची सरकार आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर इकडून रद्द केलं, पाठवलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून सवलती दिल्या तिथे. अजूनही कोणी तिथे जात नाही, पण गिफ्ट सिटीच्या सवलती तिथे लागू आहेत. आणि इकडे जो भूखंड होता, मुंबईला आणि महाराष्ट्राला तो रेव्हेन्यू मिळालं असतं, उत्पन्न मिळालं असतं, तो भूखंड दिलाय फुकटात बुलेट ट्रेनला. बुलेट ट्रेन चालली कुठून? मुंबईवरनं नागपूरला नाही चालली, मुंबईवरनं कोल्हापूरला नाही चालली आहे, मुंबई दिल्ली नाही आहे, मुंबई अहमदाबाद आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही सर्वे घ्या कुठेही, आपल्यातून किती मुंबईकर अहमदाबादला जाऊन धंदा करणार होतो? हे उद्योग सगळे हलवाले तिथे, बाकी काही नाही आहे.